मधून मुक्त करण्यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं, त्याग समर्पण केला, त्या तमाम महापुरुषांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर असं अभिवादन करतो। आजच्या या ऐतिहासिक विराट मोर्चाला मंचकावर उपस्थित सर्वच आंबेडकरी नेते, कार्यकर्ते, आयोजक बांधवांनो, सिल्लोडच्या या भीमसैनिकांनी या राज्यातल्या सत्ता आणि संपत्तीने मस्ताडलेल्या रानभुक्यांच्या छाताडावर, या राज्याच्या दलिंदर देवेंद्र फडणवीसाच्या छाताडावर हा ऐतिहासिक मोर्चा काढला, त्याबद्दल सिल्लोडच्या तमाम भीमसैनिकांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। देवेंद्र फडणवीस, या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगणार, हे आरक्षण आम्हाला आमच्या बापांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, हे तुमच्या बाप दाद्यांनी दिलेलं नाही। तुमच्या बाप दाद्यांनी या देशातल्या हजारो, लाखो, करोडो वर्षापासून या मंदिरातलं आरक्षण खाल्लं, परंतु गेल्या 70 वर्षामध्ये आमच्यातले मांग महार, ढोर चांभार या देशाचे कलेक्टर, कमिशनर, इंजिनियर, डॉक्टर झाले, तुमच्या पोटात दुखायला लागलं आणि तुम्ही आज आमचं आरक्षण संपवायला निघाला। बांधवांनी, मी या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या 29 राखीव जागेच्या आमदारांच्या घरावर मोर्चे काढले, त्याचा परिणाम असा झाला की 27 आमदारांना आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी भाग पाडलं। आणि म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना सांगणार, आम्ही 27 आमदारांना चुकवू शकतो, फडणवीस तुम्हाला देखील चुकवू शकतो, एवढ्या मस्तीमध्ये येण्याची गरज नाही। हे आरक्षण काही ठीक नाही, हे आमचं प्रतिनिधित्व आहे, हा आमचा हक्क आहे। आणि म्हणून याला छेडण्याचा प्रयत्न जर तुम्ही केला तर कदापि या देशामध्ये हा अनुसूचित जातीचा समाज सहन करणार नाही। आमच्यावर आरोप लावता, आरक्षणावर डल्ला मारला, आरक्षण आम्ही खाल्लं, तुमचा विकास नाही झाला। अरे या राज्यामध्ये 75 वर्षात काय महार समाजाचा मुख्यमंत्री होता? या देशाला काय प्रधानमंत्री महार समाजाचा होता? बिलकुल नाही। बामन बनियांची अवलाद 75 गांधी गोळवळकरांची, हेडगेवाराची अवलाद या देशामध्ये राज्य करते, म्हणून इथल्या बहुजन समाजावर अन्याय होतोय। अरे बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं या देशाच्या संसदेत असती, या राज्याच्या विधानसभेत असती, तर या देशातल्या 6742 जातीतल्या एकाही माणसावर अन्याय झाला नसता, असं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे। आमच्यात ती मानवता आहे, आमच्यात ती लायकी आहे। आणि म्हणून बांधवांनो, देवेंद्र फडणवीसांना या मोर्चाच्या माध्यमातून सांगणार, विशिष्ट जाती धर्माला खुश करण्यासाठी तुम्ही हा घाट घालत आहात। या ठिकाणी इथला बौद्ध, इथला चर्मकार, अनुसूचित जातीतला 59 जातीतला समाज हा कदापि सहन करणार नाही। वेळेचं बंधन आहे बांधवांनो। मी तुम्हाला जाता जाता एक शायरीच्या माध्यमातून एकच संदेश देतोय, ज्या भारतीय जनता पार्टीनं आजपर्यंत आमच्यावर अन्याय अत्याचार केले, आमच्या आई बहिणीचे बलात्कार केले, आमच्या गायरान जमिनी हिसकावल्या, आमचं शिक्षण, आरक्षण, संरक्षण हिसकावलं, आम्हाला उद्ध्वस्त करण्याचं षडयंत्र केलं, त्या भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळामध्ये मातीत गाडल्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही। म्हणून मी तुम्हाला जाता जाता या शायरीच्या माध्यमातून विनंती करतोय की एक शायर म्हणतो, शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो, शांति के दामन पर क्रांति का दाग लगा दो, और मिटाना अगर है अंधेरा तो एक चिराग जला दो। जिस व्यवस्था ने तुम पर किए हैं जुल्म और अत्याचार, ऐ मेरे बहुजनों के बच्चों, ऐसी व्यवस्था को आग लगा दो, ऐसी व्यवस्था को आग लगा दो। धन्यवाद। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय नवजी, खुदा हाफिज। धन्यवाद।